आज हा प्रेस कॉन्फरन्स आपण पुण्याचा खूप महत्त्वपूर्ण प्रकल्प पुरंदर एअरपोर्ट याच्याबद्दलची माहिती देण्यासाठी बोलवली आहेत. पुरंदर एअरपोर्टच्या लँड ॲक्विजिशनच्या प्रोसेसच्या आपण शेवटच्या टप्प्यामध्ये आत्ता आलेले आहोत. आपण पुरंदर एअरपोर्टबद्दलच्या नोटिफिकेशन 32/2च्या मागच्या वर्षी एप्रिलमध्ये निघाला होता. त्याच्यानंतर मागच्या वर्षी ऑगस्ट सप्टेंबरमध्ये आपण लोकांची संमत्या घेतली होती. तेव्हा 96% लोकांची संमत्या आपल्याला मिळाली होती आणि त्या संमतीच्या आधारावर आपण सप्टेंबर आणि ऑक्टोबर हा महिन्यामध्ये एकूण 1216 हेक्टर एवढी जमीनची मोजणी केली होती आणि त्याच्यानंतर 32/1चा प्रस्ताव आपण MIDCला पाठवला होता. त्या 32/1च्या प्रस्तावाला 9 फरवरीला मान्यता मिळाली होती आणि त्याच्यानंतर शेवटचा टप्पा होता दर निश्चिती करणे. तर दर निश्चितीबद्दल जिल्हाधिकारी कार्यालयाद्वारे प्रस्ताव पाठवला गेला आणि त्या प्रस्तावाप्रमाणे शासनाने त्याला मान्यता दिलेली आहे. तर ते रेट जे आहे ते सर्वात महत्त्वपूर्ण विषय आहे जे आज आम्ही मीटिंगमध्ये सांगणार आहोत. त्याच्याशिवाय आणखीन कंप्लीट पॅकेज काय आहे त्याचीही डिटेल आम्ही आज या मीटिंगमध्ये सांगणार आहोत. तर सर्वात आधी आम्ही विमानतळामध्ये 7 गावाचा किती भूसंपादन होते त्याचीही माहिती देतो आणि त्याच्यानंतर डिटेल सर्व माहिती आम्ही एक एक करून देतो. तर सर्वात आधी उदाचीवाडीमध्ये आम्ही 58 हेक्टर जमीन तुम्हाला मिळेल, याचा रिलीज पण मिळेल, पण आम्ही थोडासा बोलून पण सांगतो. उदाचीवाडीमध्ये 58 हेक्टर, वनपुरीमध्ये 154 हेक्टर, कुंभारवलनमध्ये 245 हेक्टर, खानवडीमध्ये 269 हेक्टर, मुंजवडीमध्ये 82 हेक्टर, एकतपूरमध्ये 199 हेक्टर आणि पारगावमध्ये 188 हेक्टर असे एकूण 1216 हेक्टर एवढी जमीनच्या भूसंपादन करणार आहोत. आणि याच्याशिवाय जवळपास 242 हेक्टर जमीन अतिरिक्त आपण परतावा देण्याकरिता देतो आहे. 10% परतावासुद्धा सर्व शेतकऱ्यांना दिला जाणार आहेत आणि त्यासाठी 242 हेक्टर जमीन आपण अतिरिक्त घेतलेली आहे. हा एरोसिटीमध्ये असणार आहे आणि एरोसिटीचे जे लोकेशन आहे ते उदाचीवाडी पारगाव हा तर्फे असणार आहे, ज्यातर्फे एअरपोर्टचा एंट्री गेट आहे. रिंग रोड आणि एअरपोर्टच्या एंट्री गेटचे दरम्यान त्याच्यामधला जे लगत जे एअरपोर्टची जागा आहे त्या ठिकाणी आपण 242 हेक्टरमध्ये हा एरोसिटीमध्ये लोकांना 10% परतावा देणार, ज्याचा वापर ते रेजिडेन्शियल, इंडस्ट्रीयल आणि कमर्शियल पर्पजसाठी करू शकतात. 24/4/2026ला हाय पॉवर्ड कमिटी इंडस्ट्रीज डिपार्टमेंटची बैठक झाली आणि त्याच्यामध्ये त्याने आपली रेटला मान्यता दिलेली आहे. तर मी त्या रेट आता सांगतो. रेट जी एकूण मंजूर झालेली आहे इंटरेस्टसह सांगतो मी, ती झालेली आहे 1,61,01,925 रुपये. इंटरेस्टसह सांगतो आहे, प्रति एकरी 1,61,01,925, 1,61,01,925 हा इंटरेस्टसह एकरीची रेट आहे. प्रत्येक प्रकारची जी आपण जमीनची रेट ह्या पद्धतीने काढली की तिथले जे सर्वात जास्त झालेले जे खरेदी विक्री व्यवहार होते ते खरेदी विक्री व्यवहार गृहीत धरले. त्याच्यामध्ये जे बघायची जमीन होती बाराभाई मगायची त्याची आपण रेट काढली आणि ते हायेस्ट रेट आपण एक प्रकल्प म्हणून सर्वसाठी लागू केलेली आहे. आणि याच्याशिवाय याच्यामध्ये जे निगडीत घटक आहे प्रत्येक जागावर संयुक्त मोजणीमध्ये जे आपल्याला मिळाले त्याच्यामध्ये घर आहे, इमारत आहे, गोठा शेड आहे, पोल्ट्री शेड आहे, पाण्याची टाकी आहे, टाली आहे, विहीर, बोरवेल, पाईपलाईन, वनझाडे, फळझाडे असे संबंधित विभागाकडून प्राप्त झालेले मूल्यांकन परिगणन तक्त्यात नमूद केले असून निगडीत गटाचा होणारा रकमेवर 100% दिलासा रक्कम म्हणजे जे रेट निघते त्याचा डबल रेट हे सर्व निगडीत गटाचे दिले जातील. उदाहरण तर मी सांगतो. उदाहरण जसं की सीताफलचा जे रेट आहे ते वयेप्रमाणे असणार आहे, पण आम्ही तुम्हाला सरासरी सांगतो आहे. तर सीताफलाचा रेट आहे 11,000 ते 13,000च्या दरम्यान. तर त्या एक झाडाचे 2 पट पैसे म्हणजे समजा 13,000 रेट आहे तर 26,000 पैसे मिळेल. तसे आंबाचे जे झाडे आहे त्याचे 60,000च्या दरम्यान रेट आहे. अंजीर 10,000 ते 13,000, नारळ 4,000 ते 6,000, चिंच 40,000 ते 50,000, चिकू 13,000 ते 17,000. हे मुख्य पेड आहे ज्याची आम्ही रेट सांगितली. त्याच्यानंतर अजून बरेचसे त्यामध्ये झाडे आहे, वन झाडे आहे, त्याच्यामध्ये
बाबूल आहे, कडुलिंब आहे, बोर आहे, निलगिरी आहे, पिंपल आहे, उंबर आहे, करंज आहे, वड आहे. तर याच्यामध्ये सरासरी काही झाडाची रक्कम जी आहे ते 21,000 आहे, काहीची 4,000 असे वेगवेगळी आहे. पण जे मेन मुख्य जे तिथे झाड आहे ते सीताफळचे आहे, ज्याची मी रेट आता सांगितलेली आहे. याच्याशिवाय विहीर, बोरवेल, पाईपलाईन इतर जे घटक आहे त्याचं मूल्यांकनसुद्धा आम्ही MSCB कडून MGP कडून घेतलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये प्रत्येक विहीरची साईजप्रमाणे रेट असणार आहे. पण ते रेट जे आहे ते 13 लाखापासून 17 लाखापर्यंतची असणार आहे. बोरवेल जे आहे त्याची रेटसुद्धा 50,000च्या दरम्यान असणार आहे. अगेन ते पुढे मागे होतील, काही कमी होतील, काही जास्त होतील त्याची साईजप्रमाणे. आणि जे पक्के घर आहेत त्या पक्क्या घराची जी रेट आहे ते त्याची बांधकामप्रमाणे असणार आहे. त्याचं जे बांधकाम आहे त्या बांधकामाचे DSR रेटप्रमाणे आपण त्यांना पैसे देऊ. आणि ते पैसेसुद्धा जे DSR प्रमाणे जे रेट निघते त्याच्यात डबल मोबदला दिला जातील. तर असं एकूण देय मोबदला जे आहे ते जमिनीचा मोबदला जे 1,61,01,925 आणि निगडीत घटकाचा अतिरिक्त असणार आहेत. तर जे आम्ही अंदाज काढलेला आहे त्या अंदाजाप्रमाणे प्रत्येक शेतकरीला जवळपास 2 कोटी रुपये जवळपास सर्व शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जातील. त्याच्यामध्ये काही शेतकऱ्याच्या खात्यामध्ये 2.25 कोटी पण जातील, काही शेतकऱ्याचे 1,90,00,000 जातील. पण ऑन अन ॲव्हरेज एकरीच्या मागे प्रत्येक शेतकरीला 2 कोटी रुपये मिळणार आहेत. याच्यामध्ये जसं मी सांगितलं की हा रेट आहे, याच्यामध्ये निगडीत गट आणि जमीनचे आपण पैसे देतो. पण याच्याशिवाय आणखीन बऱ्याचशा गोष्टी शासनाने पॅकेजमध्ये डिक्लेअर केलेली आहे. त्याच्यामध्ये 10% परतावा हा एक खूप मुख्य घटक आहे जे आपण ॲरोसिटीमध्ये देणार आहोत. याच्याशिवाय संमती करारनामा केल्यास भूमिहीन होत असलेल्या खातेदारास शासनाने निश्चित केलेल्या दरानुसार 750 दिवसाची मजुरीची रक्कम तसेच अल्प भूधारक शेतकऱ्यांना 500 दिवसाची मजुरीची रक्कम देण्यात येणार असून घर स्थलांतर करण्यासाठी 40,000 रुपये आणि गोठा स्थलांतर करण्यासाठी 20,000 रुपये दिले जातील. MIDCचे कलम 32(4) नवे संपादित जमिनी सर्व भरापासून मुक्त होऊन शासनाकडे संपूर्णपणे निहित होतील. याच्यामध्ये प्रक्रिया अशी पद्धतीने असणार आहेत की आम्ही लँड ॲक्विजिशनची जी हा प्रक्रिया आहे हा आता पैसे देण्याची सुरुवात गुरुवारी म्हणजे 7 मे पासून सुरुवात करणार आहोत. आणि त्या दिवशीपासून म्हणजे लोक आतापासून सुद्धा सुरुवात केलेली आहे, पण 7 पासून आम्ही ऑफिशियली सुरुवात करत आहोत. त्या दिवशीपासून जिल्हाधिकारी कार्यालय, पहिला मजला आणि शाश्वत SDM कार्यालय त्या ठिकाणी शेतकरी त्याचे सर्व डॉक्युमेंट्स घेऊन येऊ शकणार. आणि त्या ठिकाणी सर्व डॉक्युमेंटेशन त्या ठिकाणी पूर्ण करून घेऊन आपण भूसंपादनाची प्रक्रिया गुरुवारपासून चालू करणार आहोत. भूसंपादनाची प्रक्रिया जलद गतीने करण्यासाठी आम्ही सासवडमध्ये 7 टीम ठेवलेली आहे. प्रत्येक टीममध्ये जवळपास 9 लोक आहे, ज्याच्यामध्ये आमचे लँड ॲक्विजिशन ऑफिसर तर असणारच आहे, त्याच्यासोबत मंडल अधिकारी, एक बँकचा माणूस असणार आहे, एक आमचे एक आपले जे काय म्हणतो त्यांना सेतू केंद्राचे लोक असणार आहे, जेणेकरून जे काही ॲफिडेविट करायचे तर ते ॲफिडेविट त्या ठिकाणीच होऊ शकतात. तर या पद्धतीने आम्ही टीम्स ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये जे 7-12 आम्हाला पाहिजे ते 7-12सुद्धा आम्ही आमच्या स्तरावर चेक करून घेतो, जेणेकरून कुठल्याही शेतकऱ्याला तलाठीकडे जाण्याची आवश्यकता लागणार नाही, त्याचे सही घेण्याची आवश्यकता लागणार नाही आहे. पैसे जे आहे ते करारनामा झाल्यानंतर डायरेक्टली सेम दिवशी RTGSद्वारे बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये हे पैसे आलेले आहेत, त्याचे RTGSद्वारे हे पैसे थेट शेतकऱ्याच्या खात्यामध्ये सोडले जातील जिल्हाधिकारी कार्यालयाद्वारे. म्हणजे आपण डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर सारखं याच्यामध्ये करत आहोत. 7 मे पासून हा प्रक्रिया चालू होतील आणि 10 जूनपर्यंत हा प्रक्रिया चालू राहणार आहे. 10 जूनपर्यंत ज्या लोकांची संमती येतील त्या लोकांना, जसं मी बाकी गोष्टी सांगितली की 10% परतावा, त्याच्यानंतर नोकरीमध्ये प्राथम्य एअरपोर्टमध्ये, किंवा जे 750 दिवसांनी 500 दिवसाची जे मजुरी रक्कम आहे, हे सर्व ज्याची संमती आहे त्यांना लागू राहतील. आणि 10 जून संपल्यानंतर ज्याची संमती येणार नाही त्याचा मात्र आपण सक्तीने भूसंपादन करू. आणि ज्याच्या सक्तीने भूसंपादन होतील त्याला मात्र
मूळ रक्कम मिळणार आहे त्याला परतावा आणि जे बाकी गोष्टी आहेत ते लागू राहणार नाही आहे. हे आपण आधीही आपल्या जाहीर प्रकटनामध्ये सांगितलं होतं. ज्या लोकांनी संमती द्यायची आहे त्या संमती देताना त्याने पुढील प्रमाणे त्याचे डॉक्युमेंट आमच्याकडे सबमिट करायचे आहे. त्याच्यामध्ये बँक, विकास सोसायटी व इतर वित्तीय संस्था याचा बोजा नसलेबाबत व शासकीय थकबाकी नसलेबाबत, मालकी हक्काबाबत कोणताही दिवाणी व महसूल दावा नसलेबाबत, कार्यकारी दंडाधिकारी याच्या समोर संमतीपत्र व प्रतिज्ञापत्र होतील. त्याची व्यवस्था मी आमच्या स्तरावरच केलेली आहे. त्याला शेतकऱ्याला कुठे दुसऱ्या ठिकाणी जायची आवश्यकता नाही आहे. याच्याशिवाय त्याच्या छायाचित्र आयडेंटिटी कार्ड पाहिजे, ज्याच्यामध्ये आधार कार्ड, मतदार कार्ड काही चालू शकतो. सोसायटी, बँक व इतर वित्तीय संस्थाचा थकबाकी नसलेल्याचा दाखला पाहिजे. पॅन कार्डची कॉपी पाहिजे. जमीन धारकाच्या नावे राष्ट्रीयकृत बँक संयुक्त खाते असलेले बाबतचे जोडपत्र पाहिजे आणि 3 पासपोर्ट साईज फोटो पाहिजे. तर हे सर्व डॉक्युमेंट आहे. त्याच्या कोणाकडे हे कुठल्या प्रकारचे डॉक्युमेंट जरी नसेल तरी त्यांना काही अडचणचा कुठलाही प्रश्न नाही आहे, कारण हे सर्व डॉक्युमेंट तयार करण्याकरिता आम्ही SDM ऑफिस, प्रांत कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये टीम बसवलेली आहे. त्या ठिकाणी त्यांना सर्व हँड होल्डिंग केलं जातील आणि ते जे सर्व जे डॉक्युमेंट आहे ते पूर्ण केले जातील. तर हा पद्धतीचा हा सर्व प्रोसेस आपण चालू केलेला आहे. याच्यामध्ये 2-3 गोष्टी क्लिअर करणे खूप आवश्यक आहे. 30 एप्रिलच्या दरम्यान रेटबद्दल काही बातम्या आल्या होते आणि त्या बातम्या आल्यानंतर काही लोकांनी आमच्याकडे येऊन त्याची संमत्या पण दिलेली आहे. पण काही लोकांनी ज्याचा जमीन घेणे देण्यामध्ये काही संबंध नाही आहे ते चुकीची काही संभ्रम पसरवतात आहे. त्याच्यामध्ये एक मुख्य संभ्रम अशा पद्धतीचा पसरला जातो आहे की सुरुवातीला जमीन देऊ नका, नंतर पैसे वाढेल. तर हे आम्ही स्पष्ट करतो आहे, हा रेट फुल अँड फायनल आहे. विशेष बाब म्हणून शासनाने 1,61,00,000 याला मान्यता दिलेली आहे. हा खूप महत्त्वपूर्ण प्रकल्प आहे. पुणेसाठी खूप महत्त्वपूर्ण प्रकल्प आहे आणि कंप्लीट महाराष्ट्रासाठी आणि स्पेशली पश्चिम महाराष्ट्रासाठी महत्त्वपूर्ण प्रकल्प आहे. आणि म्हणून शासनाने लोकांनी संमती दिली पाहिजे आणि स्वेच्छेने जमीन दिली पाहिजे. त्याच्यामुळे एक विशेष बाब म्हणून पैसे वाढवून दिलेले आहे. याच्या पुढे एकही रुपया वाढणार नाही आहे. हा फायनल रेट आहे. तर कोणी कोणाचेही अशा संभ्रमाला बली पडू नये. सर्व लोकांना सेम रेट मिळेल. जे आमच्याकडे आधी येतील त्यांना आधी पैसे मिळेल, जे नंतर येतील त्यांना नंतर पैसे मिळेल. तेवढाच फरक असणार आहे. त्याच्याशिवाय कुठल्याही प्रकारचा फरक असणार नाही आहे. तर लोकांनी आमच्याकडे येऊन संमती आमच्याकडे ऑलरेडी आहेत, करारनामा करून घ्यावा आणि त्याच्या अनुषंगाने आपण पुढची प्रक्रिया कंप्लीट करू. परतावा कधीपर्यंत मिळेल हे एक दुसरा प्रश्न जे आहे ते शेतकरी आमच्यासमोर मांडत आहे. तर त्याच्याबद्दल आम्ही स्पष्ट करतो की आमच्याकडे एकदा जमीन आली तर आम्ही इमिडिएटली परतावा देऊन टाकणार आहेत. जवळपास 1 ते 1.5 महिन्यामध्ये, म्हणजे 7 जूनपासून जवळपास 1 ते 1.5 महिन्यामध्ये लोकांना त्याच्या परतावाची 10% जे जमीन आहे त्याच्या नावावर प्रॉपर्टी कार्ड 7/12 होऊन ते जमीन त्या लोकांना मिळून जातील. आणि त्या ठिकाणी हा जे परतावा आहे ते विकसित परतावा असणार आहे. म्हणजे जे प्लॉट मिळेल, 10% जे प्लॉट मिळेल एकूण जमीनच्या, जसं की कोणाचे 40 गुंठे जाते तर त्यांना 4 गुंठे मिळणार आहे. तर हा 4 गुंठे विकसित प्लॉट मिळणार आहे. विकसितचा अर्थ आहे की त्या प्लॉटापर्यंत रस्ते, पाणी आणि वीज हे तिघही गोष्टी MIDCद्वारे विकास करून दिले जातील. याच्याशिवाय आणखीन एक गोष्टी आहे की आज एक कुठला एक पत्र जे आहे ते काही व्हॉट्सअप ग्रुपवर पसरते आहे की प्रकल्प जे आहे ते रद्द झालेला आहे. तर असे काही लोक जे आहे ते चुकीचा प्रयत्न करत आहेत. त्याच्यावर आम्ही FIR करण्यासाठी सुद्धा SP साहेबांना सूचना दिलेली आहेत. तर अशा प्रकारचे कोणी चुकीची माहिती, संभ्रम पसरवत असेल तर त्यांना आमचा स्पष्ट मेसेज आहे की असं कोणी काही करू नका, शेतकऱ्याची दिशाभूल करू नका. अशा प्रकारचा कोणी जर दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, असा बोगस काही पत्र पाठवण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यावर कायदेशीर गुन्हे दाखल केले जातील. मात्र एक गोष्टी जी आणखीन आम्हाला आज सांगायची आहे की जरी आम्ही 7 मेपासून सुरुवात करू असू तरी मागचे 1-2 दिवसापासून आमच्याकडे लोक येऊन संमती देऊन गेलेले आहे. तर काल संध्याकाळीपर्यंत आमच्याकडे, म्हणजे कालच तसं लोक आले होते, तर काल 1 दिवसामध्ये आमच्याकडे 433 एकर एवढी करारनामे संमती आमच्याकडे आलेले आहेत. आणि डिसिजन असं आहे की आपल्याकडे 50% भूसंपादन झाला की गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र पुढचा पाऊल टाकणार आणि मग त्याच्यामध्ये एअरपोर्टचा प्लॅनिंग करणे, त्याचे टेंडर काढणे, त्याची प्रक्रिया चालू होऊन जातील. तर ज्या पद्धतीने आता आमचं नियोजन चालू आहे, 15 ते 20 दिवसामध्ये आमच्याकडे 50% भूसंपादन पूर्ण होतील असं दिसत आहे. ज्या पद्धतीने लोकांचा पाठपुरावा आहे
आणि त्याचे इमिडिएटली नंतर एअरपोर्टचा जे पुढचा प्रोसेस आहे, एअरपोर्टचे डिझाईन फायनल करणे, टेंडर फायनल करणे, ते सर्व प्रोसेस जे आहे ते चालू होऊन जातील. होपफुली बाय ऑक्टोबर-नोव्हेंबर प्रत्यक्ष आपला एअरपोर्टचं जे काम आहे त्या ठिकाणी चालू होण्याची शक्यता आहे. What about MIDC funds? Have they deposited the entire 6,000? I mean, or phase wise they will be doing it? MIDC आणि राज्य शासनाची मान्यताने 6,000 कोटीचा लोन घेतलेला आहे, ते हुडको करून घेतलेलं आहे. त्यापैकी आमच्याकडे आता 500 कोटी रुपये आलेले आहे. तर याच्या 6,000 कोटीचा आपल्याकडे नियोजन आहे, त्याच्याबद्दल काही अडचण नाही आहे. 6,000 6,500 कोटी जे आपले पैसे लागेल आणि जसं जसं आपले पैसे वाटप होतील तसं तसं MIDC आम्हाला पैसे पाठवून जाईल. आता आमच्याकडे 500 कोटी आहे. 500 कोटी संपले की ते पुढचे 1,000 कोटी आम्हाला पाठवून देतील. तर मनी हॅज बीन टेकन केअर ऑफ. आपल्याकडे सफिशियंट पैसे सध्या महाराष्ट्र शासनाने भूसंपादनासाठी जवळपास 6,000 ते 6,500 कोटी रुपये हे 3,000 एकर भूसंपादन करण्याकरिता उपलब्ध करून दिलेले आहेत. हा जे पैसा आहे भूसंपादनला कुठल्याही प्रकारचा टॅक्स लागत नाही आहे. हा कम्प्लिटली टॅक्स फ्री पैसे असतो. आम्ही याच्यामध्ये 2-3 गोष्टी आहे जे आम्ही आणखीन सांगू इच्छितो. एक तरी आहे की आम्ही एक नवीन एक स्पेशल इनोव्हेटिव्ह प्रकल्प या ठिकाणी करण्याचा या पद्धतीने प्रयत्न करतो आहे, ज्याच्याबद्दल आजच आमची बैठक झाली. की जे छोटे शेतकरी आहे, म्हणजे ज्याच्याकडे जमीन 1 हेक्टरची पेक्षा कमी आहे, म्हणजे भूसंपादन झाल्यानंतर ज्याच्याकडे 2.5 एकरची पेक्षा ज्याच्याकडे कमी जमीन आहे, त्यासाठी आम्ही एरोसिटीमध्ये फार्मर प्रोड्युसर कंपनी स्थापित करत आहोत. त्या फार्मर प्रोड्युसर कंपनीमध्ये हे सर्व छोटे शेतकरी जे आहे, जे अल्पभूधारक शेतकरी आहे, त्याला शेअर होल्डिंगमध्ये पार्टनरशिप मिळेल आणि त्याच्या फार्मर प्रोड्युसिंग कंपनीद्वारे आपण जे आपले परिसराचं जे उत्पादन आहे त्याच्यामध्ये आपले फ्लावर्स आहे, फूल आहे, फळ आहे, हा सर्वाचं व्हॅल्युएशन केला जातील आणि ते डोमेस्टिक मार्केटमध्ये आणि एकदा रिपोर्ट चालू झाला तर त्याच्यामध्ये इंटरनॅशनल मार्केटमध्ये त्याची निर्यात केली जाईल. त्याची अजून डिटेल माहिती आम्ही येणारी एक आणखीन प्रेस घेऊन, कारण हा खूप महत्त्वपूर्ण विषय आहे, त्याच्याबद्दल मी डिटेलमध्ये माहिती देऊ. पण हा एक निर्णय घेतलेला, त्या निर्णयाचं कारण हा आहे की डायरेक्टली हा जे एअरपोर्ट आहे त्याचा सर्वात जास्त फायदा त्या भागाचे जे अल्पभूधारक शेतकरी आहे, जे तिथले रहिवासी आहे, त्यांना झाला पाहिजे. तर त्याच्यामध्ये आम्ही कंडिशन 2 टाकली आहे की एकतरी ते 2.5 एकरपेक्षा कमी त्याच्याकडे जागा असली पाहिजे आणि दुसरा तो तिथला रहिवासी असला पाहिजे. रहिवासीचं कारण काय आहे की बरेचसे शेतकरी आहे, बरेचसे असे लोक आहेत ज्यांनी त्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट केलं आहे, त्याचीसुद्धा जमीन बरेचसे लोकांची गुंठामध्ये आहे, पण ते तिथले मूळ रहिवासी नाही आहे, शेतकरी नाही आहे. तर त्यासाठी नसून तिथले मूळ शेतकऱ्यासाठी आहे. तर त्यासाठी हा फार्मर प्रोड्युसर कंपनी, त्याच्यामध्ये काही जमीन गव्हर्नमेंट MIDCद्वारे देतील, काही जमीन जे आहे ते शेतकरी स्वतःकडून देतील परतावापैकी, असं आम्ही एक पॅकेज तयार केलं आहे. आणि ते फार्मर प्रोड्युसिंग कंपनी करण्याकरिता आम्ही जे ॲग्रिकल्चर डिपार्टमेंट आहे त्याच्याकडून काही मदत पण घेणार आहोत, जेणेकरून तिथले जे मूळ शेतकरी आहे ते स्वबलावर उभे होऊ शकतात आणि हा पैशाचा चांगला वापर होऊ शकतो. याच्याशिवाय आम्ही जे एअरपोर्ट जेव्हा चालू होतील तर त्या एअरपोर्टमध्ये महिला बचत गटासाठी, जसं आपण पुणे एअरपोर्टमध्ये दुकान गाला उपलब्ध करून दिलेला आहे, त्या पद्धतीने त्या एअरपोर्टमध्ये त्या ठिकाणी महिला बचत गटासाठी गाला उपलब्ध करून दिल्या जातील, जेणेकरून महिला बचत गटाचे जे उत्पादन आहे ते त्यांना त्या एअरपोर्टमध्ये विकता येणार आणि त्याचा डायरेक्टली फायदा हा 7 गावांचे जे लोक आहे, महिला आहे, शेतकरी आहे, त्यांना डायरेक्टली बेनिफिट होतील. शेतकऱ्यांना प्रकल्पग्रस्त दाखलासुद्धा दिला जाते आहे आणि शेतकरी दाखलासुद्धा दिला जातो. हाँ नाही, हे आम्ही आमच्या गोखले इन्स्टिट्यूटसोबत MOU फायनल होत आलेलं आहेत की आता ज्या ज्या शेतकऱ्यांना आम्ही पैसे देणार आहोत त्यांना, आणि काही खूप मोठा निधी आहे, म्हणजे जवळपास 6,000 लोकांना आपण 6,500 कोटी रुपये देतो आहे. तर त्याचा वापरसुद्धा व्यवस्थित झाला पाहिजे आणि त्यासाठी आम्ही गोखले इन्स्टिट्यूटसोबत एक करार करतो आहे आणि ज्या ज्या लोकांना पैसे जातील त्या लोकांना फायनान्शियल ट्रेनिंग हा गोखले इन्स्टिट्यूट देणार. काय आहे की आधीचे असे उदाहरण आहे, गुडगावचे उदाहरण आहे, चंदीगडचे उदाहरण आहे, ज्या ठिकाणी लोकांना पैसे मिळाले
मोठे पैसे मिळाले, चांगले पैसे मिळाले, पण त्याचा वापर करता व्यवस्थित नाही आला. तर या ठिकाणी तसा होऊ नये, त्याचा वापर व्यवस्थित झाला पाहिजे, लोकांचा स्किल कौशल्यसुद्धा निर्माण झाला पाहिजे. तर आम्ही याच्यामध्ये हे इकडचे जे सर्व लोक आहेत त्यांना स्किल ट्रेनिंगसुद्धा देणार आहोत MIDCच्या वतीने, की जेणेकरून ते स्किलचे अनुषंगाने आणि गोखले इन्स्टिट्यूटचे रिकमेंडेशनप्रमाणे त्या पैशाचा वापर ते चांगल्या पद्धतीने करू शकणार. सर यामध्ये एक आहे की आपण 2.5 एकर क्षेत्रासाठी 2.5 एकरच्या पेक्षा जास्त क्षेत्र असेल त्याला प्री होल्डिंग शेअर्स देतोय किंवा बचत गटात कमी असेल कमी. पण जे लोक आता भूमिहीन झाले अशी संख्या मोठी आहे, तर त्या भूमिहीन शेतकऱ्यांना आपण फक्त 750 दिवसाच्या त्याचं एक पॅकेज आपण केलेलं आहे. पण या लोकांसाठी आपण काय करणार आहात? कारण त्याला परत जमीन घेण्यासाठी एक तर दाखला दिला पाहिजे की त्याला भविष्यात कुठेही जमीन कायमस्वरूपी घेता आली पाहिजे, असं एक तर शेतकऱ्याचा हक्क काय मिळाला पाहिजे. पण ह्या लोकांसाठीचं आपलं प्लॅनिंग काय? चार गोष्टी याच्यामध्ये. पहिल्या गोष्टी तर आपण एकरीचे मागे जे पैसे देतो तो एक गोष्टी आहे. दुसरा, तो भूमिहीन होऊ नये म्हणून आपण त्यांना 10% विकसित जमीन परत देतो. तो एरोसिटीमध्ये जे आपण जसं 40 गुंठे कोणाची जमीन घेतली तर त्यांना 4 गुंठे जमीन आपण एरोसिटीच्या आत परत देतो आहे. आणि त्याच्याशिवाय हे पॉईंट माझ्याकडून राहून गेला, ज्याचं घर जातो त्यांना घर बांधायला 2.5 गुंठे जमीन आपण वितरित देतो आहे. त्या 2.5 गुंठे जमीनसुद्धा विकसित असणार आहे आणि त्याच्यामध्ये ते स्वतःचं घर बांधू शकतो. हे ओव्हर अँड अबाव 10% आहे. तर त्याचे 3 ऑप्शन्स आहे. एक एरोसिटीमध्ये पण घेऊ शकतात, त्याच्याशिवाय ते त्याच्या गावामध्ये पण घेऊ शकतात. आम्ही दोन्ही ऑप्शन ओपन ठेवलेले आहे. कारण आम्ही शेतकऱ्यांना सांगितलं होता की हा एअरपोर्ट झाल्यामुळे कोणालाही गाव सोडायची आवश्यकता लागणार नाही आहे. तर आम्ही खानवडीतर्फे पारगावतर्फे अतिरिक्त 15 हेक्टर जमीन घेतलेली आहे. तर समजा कोणालाचा असा मन असेल की आम्हाला उदाचीवाडी पारगावतर्फे एरोसिटीमध्ये जायचे नाही, आमच्या गावामध्येच राहायचे आहे, तर त्या लोकांना त्याचा हा 2.5 गुंठे जे जमीन आहे घर बांधायला ते आपण त्या गावामध्येही देऊ शकतो, तशी आमची तयारी आहे. हा तिसरी गोष्ट झाली. याच्याशिवाय जे तुमचं आहे की त्यांना शेतकरी दाखला दिला पाहिजे, तर ते शेतकरी दाखलासुद्धा आम्ही त्यांना देतो आहे, जेणेकरून त्याला पुढे जमीन हा पैशाचा वापर करताना कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. आणि 5वी गोष्टी, अल्पभूधारक शेतकरी स्वतःचे पायावर उभे झाले पाहिजे, त्याने व्यवसाय एरोस्पोर्टचे निगडीत चालू केला पाहिजे. त्यासाठी हा फार्मर प्रोड्युसर कंपनी आपण त्या ठिकाणी जवळपास 40-45 एकरवर उभा करत आहोत. त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर कोल्ड स्टोरेज, व्हॅल्यू एडिशन चेन हे सर्व त्याच्यामध्ये असणार आहे आणि त्याच्यामध्ये ते शेअर होल्डिंग पॅटर्नवर असणार आहेत. सर फार्मर प्रोड्यूस कंपनीचा अनुभव खूप चांगला नाहीये. आपण खेडमध्ये ज्यावेळी सेज केला त्या सेजमध्ये अशी कंपनी स्थापन झाली, शेवटी तिचा उपयोग झाला नाही, शेतकऱ्यांना ती जमिनी विकायला लागल्या, काहींना त्या परत घ्याव्या लागल्या आणि परत आता त्यांना शेती करायची अवस्था आहे. त्यामुळे श्युअरिटी काय देणार आपण की अशी कंपनी चालली पाहिजे, समजा ती बुडाली तर भविष्यात त्याला काय बेनिफिट मिळालं पाहिजे, त्याच्या संदर्भात देखो फार्मर प्रोड्युसर कंपनीचे आपल्याकडे दोन्ही उदाहरण आहे. तुम्ही चाकणचं उदाहरण दिला, पण आपल्याकडे आंबेगावचे उदाहरण आहे की त्या ठिकाणी फार्मर प्रोड्युसर कंपनी सक्सेसफुल पण आहे. त्याच्यामध्ये महत्त्वपूर्ण काय आहे की फार्मर प्रोड्युसर कंपनी चालवताना त्या गोष्टीच्या कंपनी स्थापित केला पाहिजे ज्यामध्ये आपल्याला ॲडिशन होते आणि आपला ॲडव्हान्टेज आहे. पुण्यामध्ये ॲडव्हान्टेज कोणती गोष्टीचं आहे? त्या भागामध्ये आपल्याकडे अंजीर आहे, मावळ परिसरामध्ये आपल्याकडे हे चांगले गुलाबचे फूल आणि बाकी गोष्टी आहे, आपल्याकडे सीताफळ आहे. हा सर्व गोष्टी आपल्याकडे त्याच भागामध्ये उपलब्ध होते आणि याची निर्यात क्षमता चांगली आहे. हा गोष्टीचा जर आपण स्टार्टअप प्रोड्युसर कंपनी स्थापित केला तर आपण प्रॉफिटमध्ये जाणार. पण आपण एखादी गोष्टी जी आपल्याकडे आहेतच नाही आणि ते आपण उत्पन्न करण्याचा प्रयत्न केला तर आपण फेल होतील. आता याच्यामध्ये सर्वात मोठा उदाहरण मी सांगतो. आपल्याकडे पुण्यामध्ये पारगावमध्येच एक फार्मर प्रोड्युसर कंपनी आहे अंजीरवर, त्याचं नाव मला आठवण येत नाही आहे, पण अंजीरचीच एक पुरंदर फिग म्हणून एक पुरंदर आयलँड्स म्हणून आहे, ते प्रॉफिटमध्ये आहे चांगली. तर त्याचीच आम्ही मदत घेतलेली आहे आणि तिथला जे वैशिष्ट्य आहे, तिथला जे आपला ॲडव्हान्टेज आहे त्या धर्तीवर करतो आहे. आणि दुसरा काय आहे की गव्हर्नमेंट म्हणून आम्ही कंटिन्युअसली जेव्हापर्यंत ते कंपनी स्वतःच्या पायावर उभे होत नाही तेव्हापर्यंत आम्ही त्याची हँड होल्डिंग करून जाणार, तर त्याच्यामुळे ते सक्सेसफुल होतील. दुसरा काय आहे की हे जे सर्व प्रोडक्ट आम्ही सांगितले हे सर्व निर्यातच्या पोटेन्शियल याचा चांगला आहे. तिथे एअरपोर्ट होतो आहे म्हणून तुम्हाला ट्रान्सपोर्ट करायला जास्त दुसऱ्या ठिकाणी जायची आवश्यकता नाही आहे. त्याच ठिकाणी तुमच्या एरोसिटी आहे, त्याच ठिकाणी तुमची इंडस्ट्री आहे, मग आता तुम्हाला एअरपोर्टवर घेऊन जायचे आहे. सो त्याच्यामुळे हे सक्सेसफुल होऊ शकते. सीताफळ असतील, अंजीर असेल किंवा डाळिंब असेल, ते पिकवणारे सगळ्या जमिनी आता ते तुमच्याकडेच येणार आहेत. आता ते शेतकऱ्यांना पैसा मिळणार, मात्र हे कसं
हां, तर हे देखो बघा, असाच प्रकारचं बोललो जातो. म्हणजे जे एक नेगेटिव्ह क्रिएट केला जातो ना, ज्या लोकांना म्हणजे काही चुकीचं म्हणजे बोलायचे, तुमच्याबद्दल बोलत नाही सॉरी, पण पण ते काय बोलतात की आता तर सर्व जमीन पुरंदरची घेतली, सर्व हे बोलतात की पुरंदरची सर्व जमिनी जाते 3,000 एकर जाते. तुम्ही हे बघा, आधी हा प्रकल्प 7,000 एकरवर होत होता. शेतकऱ्याने सांगितला की आमच्या बागायत बघला, आमचे बागायत आहे. आम्ही जे वगळलेलं आहे ना, त्याच्यामध्ये या पद्धतीने वगळलेलं आहे की बऱ्यापैकी बागायत जे आहे ते आम्ही सोडण्याचा प्रयत्न केला आहे. आणि 7,000 पैकी 3,000 एकरवर हा प्रकल्प होतो आहे. पुरंदर अजून खूप मोठा आहे. त्याच्यामध्ये बाकी आपली शेती जशी आहे तशी कायम आहेत आणि ते कंटिन्युअसली तशीच राहतील. 3,000 एकरवर आपण करतो आहे. याच्यामध्ये आणखीन 2-3 गोष्टी आम्ही क्लिअर करू इच्छितो, जे बरा झाला तुम्ही विषय सांगला म्हणून. की काही लोकांचा असाही एक संभ्रम आहे की आता 3,000 घेतले, आता पुढे बाकीचा पण घेतला जाणार. 3,000 एकरच आता होते. बाहेरच्या जे जमीन शिल्लक आहे 4,000 एकर 3,500 एकर ते गव्हर्नमेंट घेणार नाही आहेत. याच्याबद्दल आम्ही शिक्के काढण्याची प्रक्रिया ऑलरेडी चालू केलेली आहेत. येणारे काही 2-1 आठवड्यामध्ये बाकीची जमीन आहे बाहेरची त्याचे शिक्के काढले जातील, जेणेकरून ते जमीन परत ते बाकीचे लोक आहेत त्यांना कोणाला त्याचा वापर करायचे, विकायचे, बाकी गोष्टी आहे किंवा त्याच्यावर काही लोन घ्यायचे, मॉर्गेज घ्यायचे ते करू शकतात. तर ते आम्ही चालू केलेलं आहे. आणि दुसरी गोष्टी, आता खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याने त्या ठिकाणी आपला पॅकेज बघून प्रतिसाद दिला आहे. म्हणजे एवढा चांगला प्रतिसाद दिला की रेट डिक्लेअर होण्याच्या आधी लोकांनी 96% संमत्या दिली होती. तर CM सराची अध्यक्षतेखाली बैठक झाली होती आणि त्याच्यामध्ये हा निर्णय घेतलेला आहे की 2016 पासून आतापर्यंत ज्या लोकांवर गुन्हे दाखल झालेले आहे ते सर्व गुन्हे मागे घ्यायचे आणि त्याची प्रक्रिया सुद्धा आमची चालू झालेली आहे. येणाऱ्या काही दिवसामध्ये सर्व लोकांचे गुन्हा मागे होतील. सर याच्यामध्ये 100 hectares में कितने beneficiaries हैं? Sir, how many beneficiaries are there, sir, please? How many beneficiaries and how many farmers are there? आणि employment एकूण जे आहे टोटल 1,300 गट आहे. 1300. 13 Sir, can you कुटुंब. tell in English monthly? दे आर टोटल 1,300 सर्वे नंबर्स. 1,300 services. 1,300 वन आणि त्याच्यामध्ये जवळपास 6,500 एवढे कुटुंब संख्या आहेत. हा कुटुंब संख्या त्याच्यामध्ये सर्व आहे. त्याच्यामध्ये शेतकरी पण आहे, काही इन्व्हेस्टर्स पण आहे, पण ते टोटल कुटुंब संख्या जी आहे ते 6,500 आहे. आणि त्याच्यामध्ये तिथले जे रहिवासी लोक आहे म्हणजे जे घराची संख्या आहे ते घराची संख्या 597 आहेत. 597 नाही याच्यामध्येच 6,500 एकूण कुटुंबाची संख्या आहे. त्याच्यामध्ये 3 प्रकार आहे. काही कुटुंब तिथेच राहतात, काही जे आहे ते गावामध्ये राहतात पण त्याचं शेत तिथे आहे, आणि काही जे आहे ते शहरामध्ये बाहेर गेलेले आहे. तर तिथले हां त्याचा शेतीशी संबंध नाही आहे, ते शेती करत नाही आहे. थोडक्यात शेतीचे संबंध आहे, त्याचं शेत आहे म्हणून, पण शेती करत नाही आहे. आणि तिथले जे मूल जेवढे घर आहे त्या घराची संख्या जी आहे ते 597 आहे. एम्प्लॉयमेंट कितने लोगों को मिलेगा इसमें से? हर एक फैमिली को मिलेगा एम्प्लॉयमेंट? प्रत्येक कुटुंबामधून एक माणसाला याच्यामध्ये नोकरी मिळेल. Sir, is it package दिलेलं आहे, is it highest in Maharashtra right now असं काही claim करू शकतो का? हे बाय डिस्टन्स हायेस्ट आहे. हा जे पॅकेज आहे हे स्पेशल केस म्हणून महाराष्ट्र सरकार आणि CM सरांनी याला मान्यता दिलेली आहे. आणि या पुणेसाठी खूप महत्त्वपूर्ण आहे, कारण ज्या पद्धतीने पुणेमध्ये IT इंडस्ट्रीची वाढ होते आहे, GCC येत आहेत आपल्याकडे, आणि हा कंपनीशी बोलताना त्याचा एकच प्रश्न असतो की एअरपोर्ट किती लांब आहे. आणि हे गोष्टी बघताना आपल्यासाठी पुण्यामध्ये एअरपोर्ट, इंटरनॅशनल एअरपोर्ट होणे खूप महत्त्वपूर्ण आहे. आणि हा पार्श्वभूमी बघताना महाराष्ट्र सरकार आणि CM सरांनी स्पेशल केस म्हणून हा पॅकेज फायनल केलेला आहे. आणि हा पॅकेज जे आहे ते म्हणजे आपण सर्व जमीनसाठी, सर्व प्रकारची जमीनसाठी हायेस्ट रेट दिलेली आहे. तर समृद्धीची मला माहिती नाही आहे, पण हा पॅकेज जे आहे ते म्हणजे वन ऑफ दी हायेस्ट पॅकेज आहे. आणि ते पुण्यामध्ये एअरपोर्टची महत्त्वता बघता हा केला गेला आहे. कारण हा एअरपोर्ट एकदा झाला किंवा कामसुद्धा चालू झाला तर IT इंडस्ट्री आणि GCC हे खूप मोठ्या संख्येने येणार आहे. त्याचं कारण आहे की त्याने ऑलरेडी त्याची हमी दाखवलेली आहे की जर या ठिकाणी एअरपोर्ट झाला
तर आम्ही आणखीन चांगला आमचा सेटअप जे आहे ते पुण्यामध्ये शिफ्ट करू शकतो. आणि हा एअरपोर्ट झाल्यानंतर आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की पुणे कॅन बिकम नंबर 1 IT सिटी ऑफ इंडिया, जे आता बेंगलोर, हैदराबाद पुढे आहे त्याचीपेक्षा आपण पुढे जाऊ शकतो. आपल्याकडे पोटेन्शियल चांगलं आहे, आपल्याकडे एज्युकेशन कॅपिटल आहे, आपल्याकडे वातावरण खूप चांगलं आहे, बेंगलोरची पेक्षाही आपल्याकडे चांगलं आहे. तर हे सर्व गोष्टी बघता हा एअरपोर्ट झाल्यानंतर आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणावर IT इंडस्ट्री पुरंदर भागामध्ये सुद्धा, आता पुरंदर भागामध्ये सुद्धा IT इंडस्ट्री प्रपोज्ड आहे. तर हे खूप मोठ्या प्रमाणावर इकडे IT इंडस्ट्री, GCC बाकी गोष्टी येतील आणि त्याच्यामुळे जे एम्प्लॉयमेंट आहे ते खूप मोठ्या संख्येने या ठिकाणी आपल्याकडेच तयार होतील. देखो कनेक्टिव्हिटीचा एक वेगळा विषय, त्याच्याबद्दल मी वेगळी विषय घेतो कारण आज महत्त्वपूर्ण विषय आहे रेट. कारण हे सर्व करत असताना त्या ठिकाणी मेट्रो, रेल्वे लाईन, हायवेज, एक्सप्रेसवे, रिंग रोड ह्या सर्व गोष्टीची पण व्यवस्था केली गेली आहे. तर त्याच्याबद्दल मी एक वेगळी प्रेस कॉन्फरन्स माहिती. मूल जमिनीचा चौपट आहे. यस. नाही, सुनो मूल जमीन 4 पटची पेक्षा जास्त आहे. सर टाइम फ्रेम अभी हम बोले 7 तो जून 7 तक तो जितना आ सके वो हमारा टाइम फ्रेम हम लोग कितना बोले और लैंड एक्विजिशन अगर आप नहीं, हमने 7 तारीख से चालू कर दिया है. मतलब अभी चालू हो गया है. 7 तारीख से हम पैसे बांटना चालू कर देंगे. 10 जून हमारी फाइनल डेट है. हाँ, 10 जून तक जिनका आ जाएगा उनका कंसेंट से लैंड एक्विजिशन हो जाएगा. जिनका 10 जून तक नहीं आएगा उनका हम कंपल्सरी लैंड एक्विजिशन में जाएंगे. हे पण इकडे पण आहे. नाही, यासाठी आम्ही काय केलेलं आहे की एकतरी जे समायिक आहे त्या समायिकमध्ये सर्वांची संमती आवश्यक आहे. आणि याच्यासाठी आम्ही स्पेशल आमचा एक डेप्युटी कलेक्टर नेमलेला आहे. हा 7 गावांच्यासाठीच मात्र जे असे प्रकारचे जे केसेस आहे त्या केसेसचा निपटारा लवकर करेल, जेणेकरून कुठल्याही वादामुळे लोकांचे पैसे जे ते कोडामध्ये अडकणार नाही. याच्यामध्ये एक मिनिट हे महत्त्वपूर्ण आहे. 2-3 गोष्टी सुनो. हे सर्व बातमी करताना 2-3 गोष्टी काय आहे की शेतकरीचा संभ्रम निर्माण नाही झाला पाहिजे. 2-3 गोष्टी मुख्यतः लिहा. एक तरी 1,61,00,000 रुपये जे आम्ही सांगितला 10% परतावा शेतकऱ्यांना इमिडिएटली दिला जातील. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा उशीर केला जाणार नाही आहे. तिसरा, सासवड आणि जिल्हाधिकारी कार्यालय दोन्ही ठिकाणी आमच्या कन्सेंटने चालू आहे. चौथा, या पैशामध्ये वाढ होणार नाही आहे. हे ऑलरेडी खूप वाढ झालेली आहेत आणि याच्या पुढे कुठल्याही प्रकारचे कोणी असं संभ्रमामध्ये येऊ नये. काही लोक ज्यांना जमीन द्यायची नाही आहे मात्र कोणाला काही चुकीचं सांगायचे, तसे लोक सांगू शकतात की तुम्ही शेवटपर्यंत थांबा अजून वाढेल. तसा कुठल्याही गोष्टी होणार नाही आणि कोणी संभ्रम कोणामध्ये निर्माण करू नये. हा खूप महत्त्वपूर्ण आहे. आणि प्रकल्पग्रस्त दाखला आणि शेतकरी दाखला हे सर्वांना दिला जातील. आणि ऑन अँड ॲव्हरेज एक तुमच्या हेडलाईनमध्ये एवढं ऑन अँड ॲव्हरेज 2 कोटी रुपये मिळेल. काही नाही. देर इज नो कंडिशन. काही कंडिशन नाही आहे. 1/61 म्हणजे 1/61. हा, तो परतावा जेवढी जमीन घेतो तेवढीच घेणार. भूसंपादनचे पैसे डायरेक्टली माझ्याद्वारे सोडले जातील. अधिकारी कर्मचारी 4-4 वर्ष शेतकरी बाहेर थांबलेले 4-4 वर्ष त्यांचे पैसे दिले जात नाहीत. अक्षरशः रशी घेऊन आलेला एक शेतकरी फाशी घेण्यासाठी. जर भूसंपादन क्रमांक 13 हे शेतकरी याच्याबद्दल भूसंपादनबद्दल मी एअरपोर्ट भूसंपादनबद्दल मी स्पष्ट बोलतो. हा कंप्लीट भूसंपादन मी माझ्या ताब्यातच ठेवलेला आहे. याचे जे सर्व एका माझा हे सर्व जे एअरपोर्टबद्दल बोलतो कारण विषय आपल्याला दुसऱ्या ठिकाणी जाऊ नये. हा एअरपोर्टची साठी आम्ही 7 टीम गठीत केली आहे म्हणून. आणि त्याच्यामध्ये पूर्ण जिल्ह्याचे आमचे जे चांगले अधिकारी आहे त्याला आम्ही पूल केलेलं आहे. आणि डायरेक्टली जे पैसे आहेत ते जिल्हाधिकारी कार्यालयाद्वारे
RTGS द्वारे सोडले जातील. एकदम पारदर्शकप्रमाणे काम होतील, याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही, कारण आम्ही डायरेक्टली हा विषय बघतो. कोर्ट में जाएंगे, कोर्ट नहीं इतना ही रखो, वो मैंने लेटर दे दिया उनको. उन्होंने आपको लेटर दिया था, वही ब्रीफ कर देना सर प्लीज. ये होने के नमस्कार. 7 मे पासून पुरंदर विमानतळ हा प्रकल्पकरिता भूसंपादनची प्रक्रिया चालू होणार आहेत. याच्याबद्दलची प्रक्रिया जी आहे ते बऱ्यापैकी संपलेली आहे. आता शेवटचा जे टप्पा आहे, लोकांच्या सोबत करारनामे करणे शेतकऱ्यासोबत आणि पैशाचं वाटप करणे, हा प्रक्रिया 7 मे पासून चालू करणार आहोत. संमतीचे निवाडे 10 जूनपर्यंत राहतील. याच्यामध्ये एकरी जे रेट शासनाने फायनल केलेलं आहे ते 1,61,00,000 आहे. याच्यामध्ये याच्यासोबत इंटरेस्ट आहे 1,61,00,000 आहे. आणि याच्याशिवाय जे निगडीत घटक आहे त्याच्यामध्ये झाडे, विहीर यासाठी वेगळे पैसे शेतकऱ्यांना दिले जातील. तर सरासरी एकरी मागे प्रत्येक शेतकऱ्याला जवळपास 2 कोटी रुपये भेटणार आहेत. याच्याशिवाय 10% जमीन, एकूण जेवढी आपण शेतकऱ्याची जमीन घेतो आहे त्याची 10% जमीन विकसित भूखंड परत शेतकऱ्यांना दिला जातील एरोसिटीमध्ये. आणि याच्याशिवाय ज्या शेतकऱ्याचा घर जातो आहे त्यांना 2.5 गुंठे जमीन अतिरिक्त घर बांधायला दिले जातील. जे शेतकरी त्या ठिकाणी भूमिहीन होते हैं त्यांना 750 दिवसाच्या पैसे वेगळे दिले जातील. आणि याच्याशिवाय प्रत्येक कुटुंबामधून एअरपोर्टमध्ये प्राथम्याने एक शेतकरीला, एक माणसाला नोकरीही दिली जातील, तसे MIDC याच्यामध्ये तरतूद आहे. आणि या पद्धतीने हा प्रक्रिया आपण सध्या चालू करत आहोत. सर्व शेतकऱ्यांना आम्ही आवाहन करतो की आता हा प्रक्रिया चालू झालेली आहे. पैसे वाटपची प्रक्रिया 7 मे पासून चालू होतील. याच्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आणि प्रांत कार्यालयामध्ये हा दोन्हीपैकी आपण आपला करारनामा आमच्याकडे सबमिट करू शकतात. RTGS द्वारे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरसारखे पैसे शेतकऱ्याच्या खात्यामध्ये सोडले जातील. 3,000 एकर एवढी जमीन आम्ही भूसंपादन करणार आहोत. त्याच्याशिवाय जे बाहेरची जमीन होती 7,000 एकरचा जे नोटिफिकेशन निघाला होता त्याच्यामध्ये जे अतिरिक्त जमीन आहे त्याचे शिक्के काढण्याची प्रक्रिया चालू केलेली आहे. येणारे काही आठवड्यामध्ये बाकी जमीनचे शिक्के काढले जातील. आणि याच्याशिवाय 2016 पासून आतापर्यंत ज्या लोकांवर गुन्हे दाखल झालेले आहे ते गुन्हेसुद्धा मागे घेतले जातील. त्याची प्रक्रिया ऑलरेडी चालू झालेली आहे. आणि याच्याशिवाय फार्मर प्रोड्युसर कंपनी आम्ही अल्पभूधारक शेतकऱ्यासाठी स्थापित करतो आहे, जेणेकरून हा एअरपोर्टचा डायरेक्टली बेनिफिट त्या भागाच्या शेतकऱ्याला होणार आहे. आणि महिला बचत गटाकरिता एअरपोर्टच्या आत गाला उपलब्ध करून दिला जातील, जेणेकरून जे महिला बचत गटद्वारे तयार केलेले जे हँडीक्राफ्ट आहे, जे प्रोडक्ट्स आहेत ते एअरपोर्टच्या आत विकता येणार. ह्या पद्धतीचा एकंदरीत पॅकेज आहे, त्याची डिटेल माहिती आम्ही सांगितलेली आहे. आणि कालपासूनच आमच्याकडे शेतकरी येणे चालू झाले होते, कारण 30 एप्रिलला हा न्यूज लागली होती की रेट फायनल झालेली आहे. तर काल एक दिवशीमध्ये आम्हाला 433 एकर एवढी जमीनचे करारनामे आमच्याकडे शेतकरी सबमिट करून गेलेले आहेत. 3,000 पैकी 1,500 एकरचा भूसंपादन झाला की इमिडिएटली राज्य शासनाद्वारे एअरपोर्टसाठी टेंडर काढला जातील आणि पुढची प्रक्रिया चालू होतील. आणि अपेक्षा असा आहे की ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान प्रत्यक्ष एअरपोर्टचं काम पुण्यामध्ये चालू होतील. आणि याच्यामुळे पुण्यामध्ये IT इंडस्ट्री आणि GCC इंडस्ट्री याला खूप मोठ्या प्रमाणावर एक संधी मिळणार आहे. आणि त्याचा फायदा मात्र पुण्याला नसून पूर्ण पश्चिम महाराष्ट्राला आणि संपूर्ण महाराष्ट्राला याचा फायदा होतो. आमच्या म्हणजे तसा गव्हर्नमेंटसोबत याच्याबद्दल चर्चा करावं लागते, पण माझं असं मत आहे की 3 वर्षाच्या आत हा एअरपोर्टचं काम पूर्ण होऊ शकते. तिथली भौगोलिक परिस्थिती बघता, कारण त्या ठिकाणी काही नदी किंवा डोंगर कापणे अशा प्रकारच्या काही इन्व्हायरमेंट परमिशन घेणे अशा प्रकारचे विषय तिथे खूप कमी आहे. आणि त्याच्यामुळे माझं असं मत आहे की ऑक्टोबरमध्ये जर आपण काम चालू केला तर 3 वर्षाच्या आत हा काम आपण संपू शकतो. सर, नसरापूर प्रकरणाच्या बाबतीत एक प्रश्न आहे. जे पीडित 3.5 वर्षाच्या चिमुकलीचं कुटुंबीय आहे त्यांनी एक पत्र तुम्हाला दिलं होतं
मदतीच्या अपेक्षेने तुम्हाला ते पत्र मिळालं होतं का? त्या पत्रात नेमका काय मायना होता आणि तुम्ही त्या पीडित कुटुंबाला काय आश्वासन करू इच्छिता? परवा जे नसरापूरमध्ये जे घटना घडलेली आहे, अतिशय दुर्दैवी घटना आहे. अशी प्रकारची घटना ऐकूनसुद्धा जे दुःख येतो आणि आत्माला एक धक्का बसतो, ते आपण जेवढा म्हणजे सांगण्यामध्ये काय सांगायचे तेही काही वेळी कळत नाही आहे. हा दुर्दैवी घटना घडल्यानंतर इमिडिएटली पोलीस विभागाने गुन्हा दाखल केला आणि जे गुन्हेगार होता त्याला पकडला पण होता. जे पीडित जे कुटुंब आहे ते आम्हाला त्याने पत्रही पण पाठवलेलं आहे आणि मी शासकीय जे मदत आहे ते तर आम्ही करतच आहोत. याच्याशिवाय लेखी स्वरूपात आम्ही त्यांना आश्वस्ती केलेलं आहे की स्पेशल कोर्ट स्थापित करून, फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापित करून, स्पेशल काउन्सिल नेमून हा जे गुन्हेगार आहे त्याच्यावर लवकरात लवकर कारवाई होतील. डेथ पेनल्टीची आम्ही मागणी करणार आहोत स्पेशल काउन्सिलद्वारे. हे आम्ही लेखी स्वरूपात पत्रामध्येही नमूद केलेलं आहे आणि त्याचे कुटुंबाला दिलेलं आहे. आणि शासकीय मदतबद्दल आम्ही तर केलेलं आहे आणि मला CM सराचे सुद्धा तसं डायरेक्शन आलेलं आहे की इमिडिएटली करायचे. त्या पद्धतीची आम्ही योग्य कारवाई सुरुवात केलेली आहे. सर, पुण्याच्या पाणी प्रश्नाविषयी एक प्रश्न असा होता. यार अभी इतना ही रखते हैं. हिंदी का बोल. सर ऐका ना, पुण्याच्या पाणी प्रश्नाविषयी पूर्णपणे मिसकम्युनिकेशन झालेलं आहे. तुम्ही स्वतः जिल्हा दंडाधिकारी आहात. आज महापौरांनी त्यांच्या अधिकारामध्ये 21 मे पर्यंतची पाणी कपात रद्द केली. मुळात आहे हे पाणी पुरवताना नाकी नव्हतं. PCMC मध्ये एक दिवस पाणी जातं तर बरोबर जातं. पण मला एक असं म्हणायचं आहे की हे अनकम्युनिकेशन कशामुळे? कारण पाणी आहे तर पुरत नाही असं. आम्ही याच्याबद्दल इरिगेशन डिपार्टमेंट आणि महापालिकेसोबत आमची ऑलरेडी बैठक झालेली आहे. आमची बहुतेक शुक्रवारीला एक आणखीन बैठक आहे आणि याच्यामध्ये पाणीसोबत आणखीन एक विषय आहे की जे टँकर आहे त्याच्यावर सुद्धा काही सिस्टम राबवणे आवश्यक आहे. तर आम्ही मागच्या वीकला एक मीटिंग घेतली होती आणि त्याच्यामध्ये असा निर्णय घेतलेला आहे की OTPद्वारे म्हणजे OTP पाठवून काही गावामध्ये हे प्रयोग PMCने ऑलरेडी केलेला आहे. त्या प्रयोग जे आहे ते शासकीय टँकरसाठी काही ठराविक गावामध्ये आहे. तर हा प्रयोग आपण सर्व टँकर खाजगी आणि शासकीय ते सर्वसाठी राबवतो. याचे 2 फायदे होतील. एक तरी ते पाणी कुठून उचलला जातो आहे तो आपल्याला माहिती मिळेल, ते मुवमेंट कुठे होते तेही मिळेल. आणि मध्ये जे 1-2-3 घटना घडली की काही ॲक्सिडेंट झाले, काही लोकांची मृत्यू झाली, नंतर सापडला की त्या टँकरवाल्याकडे जे ड्रायव्हर होता त्याच्याकडे लायसन्स नव्हता. तर अशा प्रकारची गोष्टी होणार नाही. तर हे एक OTP बेस्ड टँकर सिस्टम आम्ही पुण्यामध्ये आणि पिंपरी चिंचवडमध्ये चालू करतो आहे. आणि याच्याशिवाय जे पाणीचा जे विषय आहे याच्याबद्दल पाणीचे काही कमतरता नाही आहे, मात्र नियोजन व्यवस्थित करण्याची आवश्यकता आहे. तर ते व्यवस्थित नियोजन होऊन जातील. कुठल्याही प्रकारची पाण्याची कमतरता पुण्यामध्ये राहणार नाही आहे. हे आम्ही प्रशासन म्हणून, लोकप्रतिनिधी म्हणून एकत्रित आम्ही काम करत आहोत. त्याच्यामध्ये काही अडचण येणार नाही. हे आम्ही जिल्हा दंडाधिकारी म्हणून तुम्हाला इन्शोर करतो. एयरपोर्ट वाला विषय थोड़ा हिंदी में बता दीजिए. हाँ. पाणी कपातबद्दल आता इरिगेशन डिपार्टमेंटने एक पत्र महापालिकेला दिला होता आणि त्याच्याबद्दलच मी म्हणालो की आमची शुक्रवारीला महापालिका इरिगेशन याच्यासोबत बैठक आहे आणि त्याच्यामध्ये योग्यचे निर्णय घेतले जातील. एवढा इन्शोर करतो पुण्यामध्ये पाण्याची कमतरता नाही राहणार. तर याच्यामुळे असं नाही झालं पाहिजे की आमची एअरपोर्टची न्यूज खाली जाईल. आम्ही पुण्यामध्ये मुंडवा प्रकल्प झाल्यानंतर एक विशेष मोहीम राबवली होती. त्याच्यामध्ये जेवढी क्लास 2 जमीन आहे हे सर्व क्लास 2 जमीनची आम्ही तपास केली, जे अगदी 1950 पासून वाटप केलेली आहे. त्याच्यामध्ये जवळपास 2250 जमीनचा आम्ही तपास केला आणि त्या तपास ह्यासाठी केला होता की जे जमीन आम्ही लोकांना दिलेली आहे त्याचा योग्य वापर झाला आहे किंवा नाही, किंवा आम्ही जेव्हा जमीन देतो, शासकीय जमीन देतो, त्या जमीन जी आहे ते एक शर्तीवर देतो, तर त्या शर्तीचा भंग झाला आहे किंवा नाही. तर हे तपास झाल्यानंतर आमचे निर्देशनास असा आला की जवळपास 240 जमीन त्याच्यामध्ये शर्तभंग झालेला आहे आणि त्या शर्तभंग झाल्यामुळे त्याच्यामध्ये 2 प्रकारची कारवाई करणे आवश्यक आहे. एक की त्या जमीन ज्या धारक आहे त्याच्यावर दंड लावून ते नियमाकुल करणे, तर त्याची प्रक्रिया आम्ही चालू केलेली आहे. आणि दुसरा, जे हा दंड लावून सुद्धा नियमाकुल होऊ शकत नाही ते शासन जमात झाली पाहिजे, तर त्याची आम्ही शासन जमाची प्रक्रिया चालू केलेली आहे. याच्यामध्ये आतापर्यंत मागचे 1 आठवड्यामध्ये आम्ही 15 जमीन
शासन जमाचे आदेश आम्ही ऑलरेडी काढलेले आहे. येणारे 2-3 वीकमध्ये अजून 100ची पेक्षा जास्त शर्तभंग केलेले म्हणून शर्तभंगाचे जे जमीन जे शासन जमा केले जातील आणि ते जमीन शासनाकडे परत येतील. पुण्यामध्ये तसे शासकीय जमीनच्या कमतरता झालेली आहे आणि मोठे प्रोजेक्ट करण्याकरिता आम्हाला जमीन विकत घ्यावं लागते, लँड एक्वायर करावं लागते आणि हे शर्तभंगची जमीन जे आहे ते आमच्या ताब्यात आली की ते जमीन आम्ही पब्लिक पर्पजसाठी वापरू शकतो. तर त्यासाठी हा म्हणजे आत्ताचे शर्तभंग नाही आहे, हे मागचे बरेचसे वर्षाचे शर्तभंग आहे. तर ते शर्तभंग कधी झाले असेल, 1995मध्ये झाले असेल किंवा 2023मध्ये झाले असेल. हे आम्ही 4-5 महिन्याची एक मोहीम राबवली. सर्व जे आमचे सर्कल ऑफिसर आहेत त्यांना प्रत्यक्ष फील्डवर पाठवला, त्यांना जमीनचा जिओ टॅग करायला सांगितला, जिओ टॅगचा फोटो घ्यायला सांगितला, त्याच्यामध्ये काय काय बांधलेलं आहे. फॉर एक्झाम्पल मी शासनाने मान्यता दिली होती काही म्हणजे काही एक गोष्टी करण्यासाठी आणि त्याने केली दुसरी गोष्टी. समजा त्याने फर्स्ट होम बांधायला आपण मान्यता दिली आणि त्याने बांधली शाळा, तर हे शर्तभंग झाला. तर तशा प्रकारची जमीन आपण परत घेण्याची सुरुवात केलेली आहे. नाही, महापालिकाची आम्ही जे सर्व शर्तभंगची जमीन काढली ना त्याच्यामध्ये त्याची 2-3 ठिकाणी शर्तभंग होती, बाकी नव्हती आणि ते सुद्धा नियमाकुल सारखे आहे, नियमाकुल करण्यासारखी आहे. तर जे शासकीय डिपार्टमेंट्स आहेत त्याने जास्त काही शर्तभंग केलेला नाही आहे. ज्या ठिकाणी केला तो सुद्धा नियमाकुल होऊ शकतो सॉरी. मात्र खाजगी लोकांनी चांगलं म्हणजे जास्त मोठ्या प्रमाणावर शर्तभंग केलेला, तर त्याच्यावर आम्ही आता कारवाई सुरू केली. यार एअरपोर्ट का कर लेते हैं. भीमाशंकर मंदिर 31 मे पासून सुरुवात होणार आहे. नदी प्रदूषणावर काही कारवाई करणार आहेत का? सगळ्या कितनी तो कार्रवाई करें. चलो अभी हिंदी में बोलते हैं. एयरपोर्ट का सर जो है थोड़ा सा 3 मिनट का 3 मिनट. वही मतलब बेसिक सर पुराना एयरपोर्ट काफी मोस्ट अवेटेड प्रोजेक्ट है पुणे का, उसको लेकर अभी क्या स्टेटस है और आगे क्या क्या आने वाले दिनों में होने वाला है? जैसे कि आपने बताया कि पुणे एयरपोर्ट, पुरंदर एयरपोर्ट काफ़ी लॉन्ग अवेटेड प्रोजेक्ट है. 2016 में उसकी अधिकृत घोषणा हुई थी, उसके बाद में अलग अलग कारणों से वो अभी तक पूरा नहीं हो पाया था. 2025 में आदरणीय सीएम सर ने डायरेक्शन दिए थे कि अभी फास्ट ट्रैक करके पुरंदर एयरपोर्ट अपन को फास्ट करने का है, क्योंकि पुणे एक आईटी कैपिटल है और यहाँ पे पुरंदर एयरपोर्ट होना, एक इंटरनेशनल एयरपोर्ट होना काफ़ी आवश्यक है. इसके तहत हमने पिछले साल अप्रैल में भू संपादन की कार्रवाई, लैंड एक्विजिशन की कार्रवाई चालू की थी. उसका ज़मीन का मेजरमेंट हमने पिछले साल सितंबर-अक्टूबर में पूरा कर लिया था. उसका जो 32 नोटिफिकेशन है वो इस साल फरवरी में निकला था और अभी MIDC ने हमें रेट निश्चित करके भू संपादन प्रक्रिया का जो फाइनल स्टेप है जो कि करारनामा करके ज़मीन ताबे में लेना, वो प्रक्रिया हम चालू कर रहे हैं. इसके तहत प्रति एकड़ी 1,61,00,000 इंटरेस्ट के साथ में ये रेट फाइनल हुआ है. प्रत्येक प्रकार की ज़मीन को ये हाईएस्ट रेट निकाल के हम सभी किसानों को दे रहे हैं. स्पेशल केस करके ये रेट डिक्लेयर किया गया है. 1,61,00,000 ये मूल ज़मीन का रेट है. उसके अलावा उसके ऊपर जो उस ज़मीन में बाकी चीज़ें हैं, जैसे कि वहाँ पे घर है किसी का, कुछ पेड़ हैं, कुछ झाड़ हैं, कुछ पाइपलाइंस हैं, कुछ विहीर हैं, इनके अलग पैसे दिए जाएंगे. इसके अलावा एक 10% भूखंड, विकसित भूखंड वापस किसानों को दिया जाएगा. समझो हम किसी का 40 गुंठा ज़मीन ले रहे हैं तो उसको 4 गुंठा विकसित भूखंड वापस एरो सिटी के अंदर दिया जाएगा. जिन लोगों के घर जा रहे हैं उनको 2.5 गुंठा ज़मीन अतिरिक्त घर बांधने के लिए दिया जाएगा. इसके अलावा MIDC की पॉलिसी के तहत प्रत्येक परिवार में से एक जो शिक्षित है, जो क्वालिफाइड है, उसको प्रायोरिटी पे MIDC के अंदर नौकरी दी जाएगी. इस तरीके का प्रोविज़न है. 7 में से हम एयरपोर्ट का भू संपादन के पैसे बांटना चालू कर रहे हैं. 10 जून तक हम पैसे बांटने का कार्रवाई कंटिन्यू करेंगे. हमारे पास में अभी तक कल से चालू हुआ है तो 433 एकड़ का करारनामे आ चुके हैं. 10 जून तक जिनका सम्मति आएगा उनका सम्मति से किया जाएगा, उनको भूखंड मिलेगा. और 10 जून के बाद में जो लोग बचेंगे उनका सख्ती से भू संपादन किया जाएगा, उनको पैसे दिए जाएंगे. लेकिन वो जो भूखंड है 10% विकसित भूखंड और बाकी जो नौकरी, इन चीज़ों के लिए वो पात्र नहीं रहेंगे. तो इस प्रकार की कार्रवाई है. 50% लैंड एक्विजिशन पूरा होने के बाद में महाराष्ट्र सरकार द्वारा एयरपोर्ट के लिए टेंडर निकाला जाएगा और हमारी अपेक्षा ऐसी है कि अक्टूबर-नवंबर में इस साल
प्रत्यक्ष इसका काम चालू हो जाए और आने वाले 3 सालों में एयरपोर्ट का काम कंप्लीट हो जाए। सर इसको लेकर कुछ एक मिनट सर, इसको लेकर कुछ अफवाहें भी चल रही हैं कि प्रोजेक्ट रद्द हो गया है या फिर इसको आपने क्या हाँ नहीं, आज कुछ सोशल मीडिया पे किसी ने एक बोगस लेटर बना के सर्कुलेट किया है, तो उसके ऊपर हमने उसके नंबर भी शोध लिए हैं साइबर सेल की मदद से और उसके ऊपर हम FIR कर रहे हैं। तो मेरे को सभी का ये आह्वान रहेगा, सभी को मैं एक आह्वान करना चाहता हूँ कि जो हमारे कलेक्टर ऑफिस से इन्फॉर्मेशन आ रही है आप उसी पे विश्वास कीजिए। बाकी सोशल मीडिया पे किसी भी प्रकार का कोई गलत मैसेज भेजता है तो हमारे निर्देश में भी ला के दीजिए ताकि हम उनके ऊपर गुनाह दाखिल करें, उन पर कार्रवाई करें। और किसी भी प्रकार की दूसरी इन्फॉर्मेशन कलेक्टर ऑफिस के सिवाय आती है तो उसके ऊपर कोई विश्वास न करें। तो अगर एक छोटा सा सवाल था सर, आपने लेटर में भी दिया था परिवार को, जो पिछले दिनों जो घटना हुई उसको लेकर आप आगे क्या कर रहे हैं, उस पर आपकी प्रतिक्रिया क्या है और क्या कार्रवाई आगे की जाएगी? बहुत ही अनफॉर्चुनेट घटना ये नसरापुर में हुई है। इसके लिए गवर्नमेंट की तरफ से जो मदद है उसका प्रक्रिया हमने ऑलरेडी चालू कर दिया है और वो मदद भी आने वाले 1-2 दिन में मिल जाएगा। महत्वपूर्ण ये है कि जो गुनहगार है उसको जल्दी सज़ा मिलना चाहिए और कड़क से कड़क, कठोर से कठोर उसको सज़ा मिलना चाहिए। इसके लिए महाराष्ट्र सरकार CM सर के डायरेक्शन में उच्च न्यायालय की परमिशन से फास्ट ट्रैक ट्रायल कोर्ट स्थापित किया जा रहा है। उसमें स्पेशल काउंसिल अपॉइंट किया जा रहा है और स्पेशल काउंसिल के थ्रू हम डिमांड कर रहे हैं महाराष्ट्र सरकार की तरफ से कि जो गुनहगार है उसको डेथ पेनल्टी की सज़ा हो। और मैंने खुद ने मेरा पत्र परसों जो बच्ची के पिताजी हैं उनको दिया है कि हम लिखित में आपको आश्वस्त करते हैं कि बाकी चीज़ें तो होंगी लेकिन जो गुनहगार है उसको जल्दी से जल्दी कठोर से कठोर सज़ा मिले, ये हम इंश्योर करें। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।